उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर 5 जिल्ह्यांची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होईल। माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण हे या बैठकीला या ठिकाणी येत आहेत आणि साहजिक आहे, निवडणुका समोर आहेत। महिनाभरावर 2 महिने सगळ्या निवडणुका ठेपलेल्या आहेत, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी येत आहेत। मला वाटतं थोड्याच वेळात 15-20 मिनिटांमध्ये ते या ठिकाणी येतील आणि सर्व आढावा घेतील। आपण मी गेल्या 15 दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं। खरं आहे, नाशिक शहरामध्ये खूप खड्डे झालेत, अतिवृष्टीमुळे, पावसामुळे खूप ठिकाणी ते खड्डे अधिक प्रमाणामध्ये वाढलेत, ही वस्तुस्थिती होती। पण नाशिककरांना सुद्धा याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण गेल्या 15 दिवसापासून अतिशय कडक सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, महापालिकेला दिलेल्या आहेत आणि 15 दिवसापासून त्या ठिकाणी काम सुरू आहे। पण 5-6 दिवसापूर्वीपासून आता पाऊस थांबलेला आहे आणि आपण बघतात की शहरामध्ये 3-4-5 ठिकाणी वेगवेगळे सगळे मशिनरीचे सेट घेऊन खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी ते खड्डे बुजून झालेले आहेत आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये नाशिक शहराला खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत। कुठे आपल्याला खड्डे दिसणार नाहीत, अतिशय क्वालिटीचं सुद्धा मेंटेन केलं जातेलं आहे। मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना वेगळ्या सूचना देऊन त्यात थोडा बदल करायला लावलेला आहे। पण यापेक्षा पुढे जाऊन मी सांगेल की नाशिक शहरामध्ये या पुढे आता खड्डेच पडणार नाहीत, यासाठी सगळे व्हाईट टॉपिंग सिमेंटचे रस्ते आम्ही या ठिकाणी करतो आहोत। मागच्या बैठकीतही मी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आत्ता जी बैठक झाली कुंभमेळ्याची, त्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कारणाने मी हा विषय टाकला आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे की खरंच दर 2 वर्ष 3 वर्षांनी परत त्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात आणि म्हणून कायमस्वरूपी एकदा नाशिककरांना या खड्ड्यातून मुक्त करायचं आहे। आणि म्हणून आता सगळे रस्ते येणारे पुढचे त्याचे जवळपास आम्ही आता 1000 कोटी रुपयाचे टेंडर, या ठिकाणी 1200 कोटी रुपयाचे टेंडर हे या ठिकाणी आलेले आहेत। 4-8 दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि वर्क ऑर्डर देऊन लगेच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून नाशिक शहरातले सगळे रस्ते हे सिमेंटचे होतील। भाऊ, गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। गेल्या 2-3 दिवसापासून पोलिसांकडून कारवाई केली जाते, काही राजकीय नेते त्याच्यामध्ये गुन्हेगारीत अडकल्याचं स्पष्ट होतं। गुन्हेगार कुठल्याही पक्षाचा असो, त्याची हयगय केली जाणार नाही। तुम्ही बघितलं असेल कोणाकोणावर कारवाई होते, कशी येते, त्याच्यामध्ये आम्ही कुठे इंटरफेरन्स करत नाही। नाशिक शहरात ही वस्तुस्थिती आहे, खुनाचे प्रकार असतील, गुंडगिरी असतील, या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। मी सुद्धा 15 दिवसापूर्वी आलो, 10-12 दिवसापूर्वी, त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत। पण ही वस्तुस्थिती आहे की नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे। गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा, रात्रीसुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला, कोणी दारू पिऊन जातं, टिबल सीट, 4-4 सीट, लगेच त्याला कोणी मारतंय, कोणी त्याला चाकू मारतंय, कुठे मर्डरसारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत, MD सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे। आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्यावर टीकाही करतात, पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। कुठल्याही गुंडाची, कुठल्याही पक्षाचा असो, त्याची आता गय केली जाणार नाही, कुठे असो। या ठिकाणी कोणाची घरं बळकून घ्यायची, कोणाचे बंगले बळकून घ्यायचे, जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे, तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या, मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची, कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं, यापुढे हे अजिबात चालणार नाही। गरीब माणूस आहे, कष्टकरी माणूस आहे, अनेक पिढ्यापासून त्याच्या जमिनी या ठिकाणी, तर त्याच्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करत असाल, टपऱ्या टाकत असाल, तर एकाही माणसाला, गुंडाला असं सोडलं जाणार नाही, कोणाची गय केली जाणार नाही। कोट्यावधी रुपयाच्या जमिनी त्या गरीब माणसाच्या, तो बिचारा अंगावर कपडे राहिले नाही आणि या गुंडांनी त्याच्या जमिनी बळकावून घेतल्यात, असे उदाहरणं आमच्याकडे आहेत। आणि म्हणून यापुढे आता पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की काही झालं तरी अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी खपवून घ्यायची नाही। येणारा कुंभमेळा आमच्या समोर आहे आणि तो नसला तरीसुद्धा नाशिकसारख्या शहरामध्ये याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराची आहे, धार्मिक पार्श्वभूमी आहे आणि इथे अशा प्रकारचे कुठलेही दादागिरी खपवून घेतली यापुढे अजिबात जाणार नाही। भाऊ, महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे, भाजपचे 2 माजी नगरसेवकांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत, एकाचा प्रत्यक्ष सहभाग आहे। गुन्हे दाखल असतात त्यांची अजून राजीनामा किंवा अकलपट्टी केली नाही पक्षाने। मला वाटतं यात कोणी असो, कोणाचीही गय केली जाणार, जी काय ॲक्शन असेल ते माननीय आमचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत,
ते त्या ठिकाणी घेतील. पण तुम्ही बघितलं असेल, हे करत असताना आम्ही कोणाची गय केली का? पक्षाचा म्हणून कोणाला अभय दिलं का? कुणालाच नाही, कुणालाच दिलं नाही. आणि म्हणून पक्ष कुठल्या असो गुंडाचा, तो आमच्या जरी पक्षाचा असेल तरीसुद्धा त्याची गय केली जाणार नाही. कुणालाही म्हणाला तुम्हाला जागा राहणार नाही का, मग याचं का केलं नाही, त्याचं का केलं नाही. म्हणून या ठिकाणी जो अशा प्रकारचे गुन्हे करेल त्या सर्वांवर कठोर कारवाई होईल. नाशिक शहर आम्हाला गुंडगिरीतून मुक्त करायचं आहे, गुंडांपासून मुक्त करायचं आहे. येत्या काही काळामध्ये हकालपट्टीचा प्रस्ताव काय सादर होणार आहे? नाही, मी तसं म्हणणार नाही. पण आपण बघितलं असेल की आता अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये केवढी मोठी कारवाई चालली आहे. छोटीशी टपरी ठेवायची, त्याच्या बाजूला अजून 50 फुट जागा व्यापून घ्यायची, तिथे मग काहीतरी नशा करायची, काहीतरी दारू विकायची, कुठे काय वेगळे धंदे करायचे. मला वाटतं या संदर्भामध्ये पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई, अतिशय कठोर, CPने आमच्या अतिशय कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. आमचे DCP आहेत, सगळे अधिकारी आहेत, खालचे SP आहेत, सर्वांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या बदल्याही तडकाफडकी मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले, सगळे बदलून टाका, इकडे तिकडे करा. कारण अनेक दिवसापासून या लोकांचे संबंध, इथे संबंध त्यांच्याशी असतात आणि म्हणून ते सुद्धा बदल्यांचं काम आम्ही लगेच 4 दिवसापूर्वी केलं. आणि आपण बघितलं असेल त्याचा परिणाम, नाशिककरांना आता सुटकेचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला खरं म्हणजे असं म्हणेल आपल्याला. कारण इतकी दादागिरी आता कुठेही खपून घेतली जाणार नाही, कुठल्याही प्रकारची दादागिरी. आणि जे भूमाफिया जे आहेत, घरं बळकावणारे आहेत, मोठे मोठे बंगले बळकावणारे आहेत, त्यांना तर आम्ही अजिबात आता सोडणार नाही. ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी CPकडे कराव्या, पोलिसांकडे कराव्या. तुम्हाला भीती वाटत असेल तर आमच्याकडे येऊन सांगा, आम्हाला येऊन सांगा. पण अशा कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गरीब माणसाच्या परंपरागत वंशपरंपरागत जमिनी त्यांच्या आहेत. कुणी कुणी इन्व्हेस्टर असतील, नाशिक शहरात येणारे, आलेले, इथे राहणारे, कोणाच्याही जमिनी आता अशा प्रकारे आम्ही कुणाला बळकावू देणार नाही. काही लोकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचे देखील लागेबागे गुन्हेगारांशी आढळतात. मी तुम्हाला किती वेळा सांगू की या संदर्भामध्ये कुठेही पक्षभेद केला जाणार नाही. आता तुम्हीच म्हणतात तुमच्या लोकांना अटक झाली, तुमच्या लोकांना झाली असेल ना, त्यात जो कोणी दोषी असेल तो कोणी सुटणार नाही. 2 दिवसापूर्वी दादा भुसेंनी असं म्हटलंय की पालकमंत्र्याचा निर्णय ट्रम्प घेतील. काय पालकमंत्र्याचा निर्णय ट्रम्पच्या कोर्टात जाईल असं म्हटलंय. आता दादांचं ट्रम्पचे संबंध आहेत, त्यांनी त्यांच्याशी बोलणं झालं असेल तर मी काय बोलू. क्लब टेंडर संदर्भात एक विषय आहे. 900 कोटी रुपयांचं जे क्लब टेंडर काढलेलं आहे, स्थानिक जे ठेकेदार आहे त्यांनी आक्षेप घेतलेला त्यावर. कुठलंही क्लब टेंडर काढलं गेलं नाही. आपल्याला काहीतरी उलट माहिती आपण सांगताय, त्याच्या उलट झालेलं आहे. सगळ्या कामांचे टेंडर 20 कोटीचं असेल, 50 कोटी, सगळे वेगवेगळे काढण्यात आलेले आहेत. एकही काम क्लब झालेलं नाही. पण मला असं वाटतं की आपल्याला कुंभमेळा आहे, कामं लवकर करायचे, वेळेत करायचे आणि अतिशय क्वालिटीचे करायचे आहेत. त्यासाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत. नाही तर काही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड आहेत, वर्षानुवर्ष 5-5 वर्ष 4 दिवस कामच करत नाही. आणि आज जर अशा कॉन्ट्रॅक्टरांच्या हातात जर काम गेलं आणि ते कामच झालं नाही कुंभमेळ्यामध्ये, तर तरी तुम्ही दोष आम्हाला देणार आहात. आणि म्हणून आमच्या याच्यातला प्रामाणिक हेतू आहे की काम करणारा, अनेक वर्षांपासून काम करणारे ठेकेदार या ठिकाणी आहेत. दर्जेदार काम, वेळेमध्ये काम, टाईम बाउंड काम करणाऱ्या ठेकेदाराला जर काम मिळालं तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग कुंभमेळ्याला आपल्याला होणार आहे, कायमस्वरूपी नाशिकला होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये कुठे आम्हाला काही दुसरा हेतू नाही आहे. फक्त कामाची क्वालिटी आणि वेळेचं बंधन त्यात पाळलं जावं, हाच आमचा उद्देश आहे. नागपूरमध्ये ओबीसीचा मोर्चा निघतोय. नाशिक कारागृहामध्ये आता काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्या कारागृहामध्ये गांजा ओढत आहेत कैदी आणि त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा आहेत. अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आपल्याकडे काही माहिती आली? नाही, माझ्याकडे माहिती नाही. पण असं कुठे असेल तर निश्चित त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, त्याच्याकडे अशा कुठल्याही गोष्टींना थारा नाही. आपल्याला याची कल्पना आहे. त्यांचं आतापर्यंत सगळं राजकीय, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, त्यांचं राजकीय चारित्र्य तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुठेही कोणाची हयगय केली जाणार नाही. पोलीस अधिकारी कोणी जर त्याच्यात असतील तर तात्काळ त्याच्यावर कठोर कारवाई, कडक कारवाई केली जाईल. आणि आता तर मला वाटतं आपण नियमच केला, अशा पद्धतीने सेवन करणारे किंवा कोणी अशा लोकांना मदत करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ओबीसीचा मोर्चा निघतोय नागपूरमध्ये. आज ओबीसीचा मोर्चा निघतो आहे. सरकारने जो GR काढला त्याच्या विरोधात वडेट्टीवार नेतृत्व करणार आहे. ठीक आहे, प्रत्येक समाजाला अधिकार आहे आपापलं म्हणणं मांडण्याचा, आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा. मला वाटतं त्यातलाच तो एक भाग असेल. माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या बाबतीमध्ये लक्ष घेता, वारंवार स्टेटमेंट करता आहेत. मला वाटतं ओबीसींनाही न्याय दिला जाईल. पण ओबीसींनाही मी पुन्हा सांगेल, कारण मी स्वतःही ओबीसीच आहे, की आपल्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देता हे आरक्षण दिलेलं आहे. आपल्यावर कुठे अन्याय होईल
असं आमच्या सरकारकडून कुठेही होणार नाही. राज आणि उद्धव एकत्र येणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय. मात्र पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये शरद पवारांना एकत्र घेण्याचा त्यांचा विचार चालू आहे. फरक पडेल असं वाटतं का? मला वाटतं हा त्यांचा पक्ष आहे. कुणी एकत्र यावं, कोणी वेगळं लढावं, कुणी काय करावं, हा त्यांचा पक्ष आहे. आता फरक तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल काय होतं काय नाही, किती फरक पडतो. पण निश्चित आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. आमची युती अतिशय घट्ट आहे. आम्ही एक दिलाने एक मताने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. येणाऱ्या निवडणुकाचा समोर 2 महिन्यामध्ये निवडणुका होतील आणि निकाल आल्यावर आपल्याला कळेल की कोणाचा कोणावर काय फरक पडला म्हणून. आता या सगळ्या कारवाईच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी छोटा राजांचा भाऊ आहे, त्यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. काय वाटतंय सगळी? काय वाटतंय त्यालाच विचारा. इकडे त्यांना गुंडगिरीवर बोलायचं, आमच्या एकेका माणसाला आक्षेप घ्यायचा, राऊत साहेब एवढं रणकंदन त्या ठिकाणी करतात, तांडव करतात, हे त्यांनाही कळायला पाहिजे ना. हे त्यांनाच विचारा की तुम्हाला कसं वाटतंय आता म्हणून. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, उद्धवजींनी दिलं पाहिजे, संजय राऊतांनी दिलं पाहिजे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याला खूप बरं वाटतं. एखादा छोटा मोठा गुन्हेगारी असला की छोटा मोठा काही ते चुकून काही झालं असलं होतं लगेच त्याला घेतलं की ते एवढा मोठा आकार तांडव करतायत. आणि आता तर आपण कुणाला घेतलं आहे, कुणाला घेतात, आणि म्हणून याचं उत्तर त्यांनीच द्यावं. आता हे जे सगळे नाशिक पोलीस कारवाई करतायत, या सगळ्या कारवाईनंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट नका देऊ अशा पद्धतीची एक मागणी होतीये. आपलं काय अजेंडा असणार आहे? निश्चित त्या संदर्भामध्ये भाजप विचार करेल. मी सांगितलं आहे आम्हाला गुंडगिरी मुक्त करायचं शहर आहे. आम्हाला या शहरातली सगळी दहशत ही पूर्णपणे बंद करायची आहे. मी आपल्याला पुन्हा सांगेल की या शहराची एक म्हणजे एक ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे, धार्मिक पार्श्वभूमी आहे. कुंभ या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून इथे कोणाची हत्या केली जाणार नाही. आपण जो प्रश्न विचारलेला आहे निश्चित त्याबाबतही आम्ही विचार करू. ओके, थँक्यू.